हॅलो गाईज. सो आम्ही आज आमचा फर्स्ट व्लॉग चालू करतोय. तुम्ही जर कोणी आम्हाला इंस्टाग्रामवर कनेक्टेड असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, आम्ही भरपूर प्रमोशनल शूट्स करतो रिसॉर्ट्सचे किंवा रेस्टॉरंट्सचे. आम्हाला युट्यूब चॅनलला पण आमच्या फॉलो करा, कारण की आम्ही आता युट्यूब चॅनलवर सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे. आणि जे ऑलरेडी रील्स बघत आहेत त्यांना माहितीच आहे, ते ऑब्व्हियसली आम्हाला अपेक्षा आहे की ते फॉलो करतीलच. सो आज आम्ही एका रिसॉर्टला चाललोय, त्याचं नाव आहे वेदी फार्म्स. सो खूप मस्त रिसॉर्ट आहे, माउंटन रिसॉर्ट आहे. आपण पाहूयात जाऊन. ते रिसॉर्ट आहे महाबळेश्वर साईडला, म्हणजे नॉट महाबळेश्वर बट महाबळेश्वर रस्त्याला आहे. आणि चला मग ह्या अशा प्रकारे आपण सुरुवात करू नारळ फोडून. माझा नारळ नको. चलो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. खूप जास्त ऊन आहे, सो मी इकडे मागे येऊन बसली आहे. ड्रायव्हर ठीक से गाडी चलाओ. ये ठीक से ही चला रहा हूँ. देखो ऊन ऊन में रह के और तुम पीछे बैठी हो. अच्छा लग रहा है. हाँ अच्छा लग रहा है. सोती हूँ मैं यहाँ पे. मैं भी सोता हूँ. तर फायनली पोचलोय आम्ही वेदी फार्म रिसॉर्टला. बघू शकता त्यांचा एंट्रन्स आहे. तर रिसॉर्टमध्ये इथे झुलता पूल सुद्धा आहे. आणि ही बघा, अरे इथे बघ काय लिहिलं, आता फक्त 15 वर्षाखाली मुलांसाठी आहे. मग तू 15 वर्षाच्या खालीच तर आहे, छोटीशी मुलगी तर आहे. तर इथे खायला व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. आम्ही घेतलं नॉनव्हेज. आवडलं? खूप जास्त छान आहे. ती म्हणते छान आहे. मी अजून टेस्ट नाही केलं. लागली आहे मला तर. भूक तर मला पण लागली, कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आता खायला चालू करू. आम्ही भेटतो तुम्हाला खाल्ल्यानंतर, मग प्लीज एक्सप्लोर करू अजून. आत्ताच आमचं जेवण झालं पोटभर. आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही पहिल्यांदा जेवण घेतलं आणि मग आता ही जागा एक्सप्लोअर करायला आलो आहे. मिनी वॉटर पार्क टाईप यांनी केलेलं आहे इथे, तुम्ही बघू शकता. छोट्या मुलांसाठी खूप छान प्लेस आहे खेळायला. काय कर, असं खालून असा व्हिडिओ घे आणि तो टाकता येईल आपल्याला. कुठून घेऊ? म्युझिक म्हणून असं आपल्याकडनं खालून खाली. मॅडम मला सांगतायत, आणि मॅडम पण स्टार्टर किट आहेत की आत्ता चालू केलं त्यांनी बोलायला, म्हणून थोडंसं मी ट्राय करते ॲक्च्युली. शुभम ऑरेंज खायचे, किती क्यूट आहे. अरे टोमॅटो आहेत. हा टोमॅटो असे असतात. ऑरेंज कलर ब्लाइंड म्हणतात. तुम्हीच सांगा काय कलर ब्लाइंड असतात. असू देत, असं काही नसतं. मुली पण असतात ते, कारण की ऑरेंज पण नाही आहेत आणि टोमॅटो पण नाहीत. ऑरेंज कधी असे असतात. अरे ऑरेंज कलर म्हणतीये मी. हे चांगलं आहे. मुली बरोबर आहे. आणि मुली स्वतःचं वाक्य बदलायला आणि स्वतःला खरं ठरवायला एकदम एक्सपर्ट असतात, जसं की ही. ते लॉन पण एक मोठं. तुम्हाला जर बड्डे पार्टीज करायच्या असतील, तुमचं काही वेडिंग सेरेमनी किंवा एंगेजमेंट सेरेमनी असेल तर तुम्ही इथे करू शकता, किंवा ऑफिस कॉर्पोरेट पार्टीज वगैरे, त्यासाठी खूप मस्त आहे. कालच इथे एक डेस्टिनेशन वेडिंग झालेलं आहे. इथे तुम्हाला एक विधी मंडप सुद्धा साईडला इथे तुम्हाला विधी मंडप सुद्धा मिळेल. आणि या विधी मंडपच्या बॅक साईडला खूप छान असा व्ह्यू आहे. सो फोटोज वगैरे खूप छान येतील. काय करतोयस? फेटा घालतोय. मला पण परत लग्न करायचंय तुला? एकदा लग्न करून हाऊस नाही फिटली का? बाबा मी फेटा काढून टाकतोय बघ, सगळा काढून टाकला. नको आता, बस. फिटली का तुझी हाऊस? गुड गुड, असंच पाहिजे. लग्न झालेल्या बंधूंनो, तुम्ही समजू शकता माझे फिलिंग्स, म्हणून मी आता फेटा ठेवून दिला. त्यात असं काही चुकीचं मला वाटत नाही मी काही केलं. तर धन्यवाद. इथे खूप सारे झोके आहेत झोपायला. झोपायला तेवढंच पाहिजे तुला. सगळेजण इथे खूप छान चिल करतात. ते सुकून की जिंदगी मिल रही यहाँ पे. अरे तू कुठे झोपतोयस? मला झोपाळाच नाही, झोपायला सगळ्यांनी घेतले. मी इथं झोपणार लागले मला ते. तू खालीच झोप.
हा उठ ना आता, किती वेळ बसली? नाही, मला अजून छान पीस मिळतो इथे, मला जरा मिळू द्यात. पीस देतो ना तुला. चिकनचे. तू मगाशी चिकनचे किती पीस खाल्ले तुला आता कमी कमी पडलेत का तुला आता ते मला पीस? पीस घेऊ दे. नाही नाही. उठ, उठ. नाही तर पाडेल. अरे घरी दारी सगळीकडे तुझं हेच चालू असतं. जगू देत नाही हा मला सुखाने. हाणून मारून याने माझ्याकडनं या झोपाळ्याचा कब्जा घेतलाय. कसली खोटं बोलते. हळू आहे. तू चालवते. हात अडकला. अरे खरंच अडकला, हळू घे. कुठे कुठे अगं मी काहीच नाही करते. थांबवतो ना. हे बघा हे अरे असे हात अडक. तुला सांगू खरं प्रेम काय असतं आणि कसं करायचं असतं, शिकवू तुला. शिकव बरं. हे बघा कसे बसलेत. हाय. उडून गेला तुझ्यामुळे तो बिचारा. दोघं जण चांगलं प्रेम करत होते, मध्ये मध्ये जातोच त्यांच्या. एक खूप सुंदर स्पॉट आहे रिसॉर्टला या, तर तुम्हाला दाखवतो मी. मला खूप जण विचारत असतात की बर्थडे कुठे करू, सेलिब्रेशन कुठे करू, प्रपोज कुठे करू. तर आज मी तुम्हाला एक मस्त स्पॉट दाखवतीये. Perfect टॉप spot ऑफ आहे. द वर्ल्ड तुम्ही Right. प्रपोज करू शकता असा एक स्पॉट आहे. तर तुम्हाला दाखवतो. इथे खूप सारे रूमचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्विमिंग पूलच्या इथे रॉयल कॉटेजेस आहेत, तर इथे व्हॅली व्ह्यू रूम्स आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सकाळी तर जन्नत इथे पाहायला मिळणार आहे. जेवायची वेळ झाली आता, आपण जेवायला जाऊयात. हे थंडी वाढली का आता? खूप थंडी वाजतीये. आपले हे कुठे आहेत जर्किन्स? गाडीमध्ये. चला. आम्ही जेवायला आलोय, पण जेवण अजून काही तयार नाहीये. सो एक आम्ही चक्कर मारून येतोय, पण इकडे खूप जास्त थंडी वाजतीये. खूप थंडी वाढली. अशी काहीच नव्हती. आणि एकदम असं वाटते कुठून तरी ते नीना इफेक्ट माहिती का तुला? ते नीना इफेक्टची एक लाट आली इकडे अशी. हो. तर सकाळ झालेली आहे, आता नाश्त्याला चाललो आहे आम्ही. सकाळचं वातावरण पण मस्त वाटतं इथे, एकदम प्लेझंट आहे आणि शांतता पण अजूनसुद्धा आहे. अजून लोक उठेल दिसत नाही, कारण की थंडी पडली होती रात्रीनंतर भरपूर. आता नाश्त्याला जाऊया. येस, नाश्त्याला जाऊन थोडंसं अजून रील्स करायचे राहिले, ते पण शूट करून घेऊ. ते बोलत होते काहीतरी बुलक राईड आहे. हां, बुलक राईड पण आहे. सो बुलक राईडचे पण मजा घेऊ आपण. बघूयात आता काय काय अजून ॲक्टिव्हिटीज करता येतील ते करूयात. आत्ताच आम्ही इथे नाश्त्याला आलो आहे आणि या रिसॉर्टची एक खासियत आहे की इथे खूप टेस्टी फूड आहे आणि व्हरायटी ऑफ ऑप्शन्ससुद्धा आहे. आम्ही तर उन्हात बसलो आहे, खूप जास्त थंडी आहे इथे. काय चाललंय तुझं? प्लेट कसं सजवतोयस? व्हिडिओ काढायचा. वा वा वा. त्या ॲपलमध्ये अंड्यांना ठेवलंय का? काय कॉम्बिनेशन आहे का? बॉइल्ड एग्स पण आहेत खायला. रोज जिमला जातो त्यामुळे बॉइल्ड एग्स तर आजकाल मॅन्डेटरी झालेत. आणि हे बघ, तुझा पण चेहरा अंड्यासारखाच आहे, सेम. अंडा आवडतं, मग तुझा चेहरा आवडतो, कारण की तुझा सेम चेहरा अंड्यासारखा आहे.
कसली राईड? बुलक राईट. बुलेट राईड काय म्हटली मग तू? बुलकच बोलते. कॉटाटी कुठे? तिकडे. तर आम्ही आता गार्डन एरियामध्ये आलोय. इथे खूप छान ग्रीनरी आहे आणि त्यांनी वेगवेगळी सगळी फ्लॉवर्स लावलेली आहेत आणि सगळ्यांचे कलर खूप क्यूट आहेत. पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे इथे आणि सकाळी तर पूर्ण धुकं होतं इथे. खूप मस्त वाटत होतं. अप्रतिम व्ह्यू आहे. तुम्ही पार्टीज, बर्थडे सगळं काही ऑर्गनाइज करू शकता. चला आता आपण स्विमिंग पूलचा एरिया कव्हर करू. अरे माझं गॉगल. तू आहे ना दिवसभर एकतर गॉगल शोधण्यात घालवत असती ही आणि गॉगल असतो डोक्यावरच असं. असं आतापर्यंत 100 वेळा दिवसातून झालेलं आहे आमचा. मॅक्स टू मॅक्स वेळ आहे ना गॉगल शोधण्यात गेलाय जो की डोक्यावर असतो. अरे मला असं खूपदा वाटतं की माझं काहीतरी राहिलंय, मोबाईल राहिलाय, पर्स राहिलंय. असं सवय आहे मला ती. अशी कशी विसरू शकते? मला तर गोष्ट विसरायची असती आणि ती नेमकी माझ्यासोबतच असती. ती विसरल्याच जात नाही. तुला विसरायची आयुष्यात म्हणजे काय एकटा जा, घरी जा. अरे पण मी तुझ्याबद्दल नव्हतंच बोलत. बाय. गैरसमज होता ते लगेच. मग काय कशाबद्दल बोलत होता? मी बोलत होतो की मला असं काही गोष्टी असतात ना म्हणजे जसे की आपले विचार ते असे सोडून जायचे असतात पण ते सुटत नाहीत. मी तुझ्याबद्दल नव्हतं बोलत. तू तर माझ्यासोबतच पाहिजे का कायम. हे बघ असं आहे. ऍक्च्युली या वेरी फार्मला खूप साऱ्या नामांकित लोकांनी व्हिजिट केला आहे. जसं की अजितदादा पवार, उद्धव ठाकरे, अक्षय कुमार, परिणिती चोप्रा प्लस अवॉर्ड मिळाला या लोकांना. गॅदर प्लेस सुद्धा आहे मस्त. जिथे काल आम्ही बॉनफायरला बसलेलो ते सुद्धा इथे. आणि इथे अशा स्टेप्स आहेत थोडे थोडे बघा तुम्ही. आणि तिथं त्यांनी झोके लावलेत. इथे फाउंटन आहे पण सध्या फाउंटन बंद आहे. पण प्लेस छान आहे आणि फुल ट्रीजमध्ये म्हणून छान वाटतंय. वारं वगैरे असं ऊन जाणवतच नाही ते. चलो तर बाय. खूप छान होता वेदी फार्म. आम्हाला खूप जास्त आवडला आहे आणि तुम्ही पण इकडे या निसर्गाचा आनंद घ्या, व्हॅली व्ह्यूचा आनंद घ्या आणि आमच्या या पहिल्या ब्लॉगला प्रतिसाद द्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्यासमोर असेच छान छान ब्लॉग्स आणत राहू आम्ही. तुम्हाला असे खूप चांगले प्लेसेस दाखवत जाऊ जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल. तुम्हाला कधी जायचं असेल कुठे तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली किंवा वाईफसोबत तर तुम्ही अशा एका चांगल्या प्लेसला घेऊन जाऊ शकतात आणि मस्त एन्जॉय करू शकतात. हे वेदर छान वाटेल.